नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. कितीही अन्याय अत्याचार झाले, लहान मोठा गरीब श्रीमंत कुणीही असेल तरीही प्रत्येकाला न्याय मिळणारच अशी भावना भारतीयांच्या मनात आहे. कारण आहे भारताची भक्कम न्याय व्यवस्था. मात्र याच न्याय व्यवस्थेचे वाभाडे काढणारा प्रकार पुण्यात घडलाय. फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशाचीच फसवणूक करण्यात आली, तेही चक्क न्यायाधीशांच्या खोट्या सह्या करून आणि बनावट निकालपत्र तयार करून. संपूर्ण न्यायव्यवस्थेला खडबडून जागा करणारे हे प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात. सीटीआर मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेट लिमिटेड ही पुण्यातील नामांकित कंपनी आहे. या कंपनीने 2022 मध्ये विमानतळासाठी टेंडर भरलं होतं. मात्र चेन्नईच्या ईसन एमआर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं सीटीआर कंपनीचं डिझाईन आणि डायग्राम कॉपी केलं. काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून त्यांनी या डिझाईनची चोरी केली. त्यामुळे सीटीआर कंपनीने जानेवारी 2022 मध्ये पुणे विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपासही केला आणि दोषी आढळलेल्या ईसन एमआर कंपनीचे उच्चपदस्थ अधिकारी रविकुमार रामास्वामी, हरिभाऊ चिमटे यांच्यासह आणखी 3 जणांना अटक केली. अटकेनंतर या आरोपींनी न्यायालयाच्या प्रक्रियेनुसार पुण्यातील दिवाणी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. तो अर्ज प्रथम वर्ग दंडाधिकारी आणि त्यानंतर सत्र न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे त्यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयात अंतरिम जामिनासाठी धाव घेतली. मात्र यावेळी आरोपींनी सर्वात मोठा गुन्हा केला. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या हरिभाऊ चिमटे यानं खोटं निकालपत्र बनवून घेतलं. मुंबई उच्च न्यायालयात आरोपींनी खोटं निकालपत्र सादर केलं, ज्यावर न्यायाधीशांची खोटी सही आणि शिक्का सुद्धा होता. त्याचबरोबर आरोपींवर लागलेली सर्व कलम रद्द झाल्याचंही मसुद्यात लिहिण्यात आलं होतं. हेच निकालपत्र दाखवून चिमटे यांनी जामीन मिळवला. मात्र ही बाब फिर्यादीच्या वकिलांच्या लक्षात येताच त्यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली. त्यावेळी पुणे दिवाणी न्यायालयातील न्यायाधीश वहिदा मकानदार यांनी आरोपी चिमटे यांनी गुन्ह्यातून निर्दोष सोडण्यासाठी देण्यात आलेलं निकालपत्र खोटं असून त्याच्यावरती असलेली सही शिक्का देखील आपला नसल्याचं सांगितलं. हे कळताच सीटीआर कंपनीने तात्काळ पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाची फसवणूक करणारं खोटं निकालपत्र कुणी तयार करून घेतलं, त्यावर न्यायाधीशांच्या सह्या कुणी केल्या, शिक्के कुठून आणण्यात आले, हे सगळेच प्रश्न उपस्थित झाले असून आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. या प्रकरणातील आरोपी हरिभाऊ चिमटे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येते. चिमटे यांना बनावट निकालपत्राच्या आधारावरती हा जामीन मिळवला होता, त्यामुळे त्याचा जामीन रद्द करून त्याच्यावर गुन्हा दाखल करावा असा अर्ज मुंबई उच्च न्यायालयामध्ये करण्यात आला होता. या अर्जावरती आता न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांनी त्यांचा आदेश सुद्धा दिलेला आहे. हा जो काही जामीन आहे हा जामीन रद्द करून त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्याचे आदेशही दिले. त्याचबरोबर हे सगळं जे प्रकरण आहे ते अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील गाजलं होतं. त्यामुळे हे प्रकरण किती सिरियस आहे, या प्रकरणाचं गांभीर्य किती आहे हे सुद्धा लक्षात येत आहे. त्यामुळे न्यायदेवतेचीच फसवणूक करणाऱ्या या महाठगांवरती नेमकी कोणती कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पुण्याहून समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी.